वृद्धत्वासाठी योग या संकल्पनेवर आधारित पुणे महानगरपालिका व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, विविध योग संस्था तसेच संघटना यांच्या सहकार्याने सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये सुमारे 5000 नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। यावेळी खासदार प्राध्यापक मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासने, पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव संजय शेटे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, उपायुक्त माधव जगताप, डॉक्टर संतोष टेंगले, डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आदी उपस्थित होते। यावेळी प्राध्यापक कुलकर्णी यांनी नागरिकांना योगा केल्यामुळे आरोग्य सदृढ राहते, मन प्रसन्न राहते, जीवनात सकारात्मक विचार करण्यास प्रोत्साहन मिळते, त्यामुळे नागरिकांनी दररोज योगा करावे असं आवाहन त्यांनी केलं आहे। महापौर नागपुरे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं। देशव्यापी फिट इंडिया मूव्हमेंटच्या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालय भारत सरकारच्या निर्देशानुसार आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून रोजी जिल्ह्यात साजरा करण्यात आला। योग ही सर्वांगीण आरोग्य व कल्याणासाठी जीवन पद्धती म्हणून प्रोत्साहित करण्याचा या दिनाचा उद्देश आहे। प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक आरोग्य व सामाजिक सहभाग यासाठी योग ही एक प्रभावी चळवळ म्हणून उदयास आली आहे, असा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला। यावेळी विविध प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, शाळेतील विद्यार्थी, खेळाडू, प्रशिक्षक, शिक्षक, क्रीडा शिक्षक, युवक युवती, महिला, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व क्रीडाप्रेमींनी सहभाग नोंदवला। मुख्य योग प्रशिक्षक मृणाली देव यांच्या मार्गदर्शनाखाली 60 योग प्रशिक्षकांकडून प्रात्यक्षिकांचं सादरीकरण करून योग कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। पुणे महानगरपालिका व जिल्हा प्रशासनानं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, सेवाभावी शैक्षणिक संस्था, योग संस्था, क्लब, मंडळे, अकॅडमी, तालुक्याचे क्रीडा संकुल, क्रीडा मंडळे, क्रीडा संघटना तसेच युवक व महिला मंडळांनी विविध ठिकाणी स्थानिक पातळीवर योग सत्रांचं आयोजन करण्यात आले।